पत्नीनं आपले अनैतिक संबंध पकडल्याच्या रागामध्ये एका व्यक्तीने चक्क स्वतःचंच घर जाळून टाकलं, ज्यामध्ये सगळा संसारही उद्ध्वस्त झाला। आणि एवढंच नाही तर 3 मुक्या जीवांचा म्हणजेच 3 पाळलेल्या मांजरांचा सुद्धा या सगळ्यामध्ये बळी गेलाय। पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये ही अतिशय धक्कादायक आणि तितकीच हळहळ व्यक्त होत असलेली घटना घडली आहे। नेमकं काय घडलंय हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। दयानंद कसबे असं या प्रकरणामधल्या आरोपीचं नाव आहे। दयानंद कसबे याला पत्नी आहे, एक मुलगा आहे। असं सगळं असताना त्याचे एका परस्त्री सोबत अनैतिक संबंध होते। गेल्या काही वर्षांपासून त्याचे हे संबंध असल्याची माहिती समोर येते। आता मुळात घडलं असं की दयानंद कसबे आणि त्याच्या या प्रेयसीला अनैतिक संबंध ज्या महिलेसोबत आहेत त्या दोघांना एकत्र त्याच्याच मुलाने पाहिलं। त्यानंतर ही सगळी बाब त्यानं घरी जाऊन त्याच्या आईला सांगितली। आई अक्षरशः चिडलेली होती, प्रचंड अस्वस्थ झालेली होती। इतक्या वर्षांचा संसार, इतका मोठा मुलगा, असं सगळं असताना आपलाच पती असं काही करेल या सगळ्यावर पहिल्यांदा तर विश्वास बसला नव्हता। मात्र नंतर आपल्याच मुलानं जे काही डोळ्यानं पाहिलं यावरती विश्वास ठेवावा लागला। त्यानंतर मात्र या प्रकरणामध्ये दयानंद कसबे यांची जी पत्नी आहे त्यांनी थेटपणे या महिलेची माहिती काढली आणि ती महिला कोथरूड परिसरामध्ये वास्तव्याला असल्याचं त्यांना समजलं। त्यानंतर त्यांनी थेटपणे या महिलेचं घर गाठलं। तिथे जाऊन त्या महिलेला सुद्धा जाब विचारला, तिच्याशीही वाद घातले आणि त्यानंतर त्या तिथून घरी परतल्या। घरी परतेपर्यंत ऑलरेडीच ही जी प्रेयसी आहे किंवा अनैतिक संबंधातली जी महिला आहे तिनं ऑलरेडीच दयानंद यांना फोन करून हा सगळा घडलेला प्रकार सांगितलेला होता, त्यांच्या पत्नीची तक्रार केलेली होती। त्यानंतर जेव्हा या प्रकरणामध्ये ज्या पत्नी आहेत त्या जेव्हा घरी पोहोचल्या त्यानंतर त्यांनी दयानंद कसबे याला सुद्धा या सगळ्याचा जाब विचारला। त्या दोघांमध्ये त्यानंतर कडाक्याचं भांडण झालं आणि आपली पत्नी आपल्या प्रेयसीच्या घरी जाऊन असा काहीतरी राडा करून आली आहे, वाद घालून आली आहे, हे सगळं कळल्यापासून आणि आपलं जे काही गुपित होतं, आपले अनैतिक संबंध होते, हे आपल्या पत्नीनं पकडलेत, आपण आता रंगेहात पकडलो गेलोय, हे सगळं जाणवल्याच्या नंतर, कळल्याच्या नंतर दयानंद कसबे हा प्रचंड अस्वस्थ झाला। तो चिडचिड करू लागला। या सगळ्यामध्येच पती पत्नीचं कडाक्याचं भांडण झालं। हे भांडण इतकं टोकाला गेलं की दयानंद कसबे, ज्याचा या सगळ्यामध्ये दोष आहे, चूक आहे, स्वतःची चूक असताना या व्यक्तीनं चूक तर कबूल केलीच नाही, या व्यतिरिक्त घरामध्ये अक्षरशः सगळं काही नुकसान करायला सुरुवात केली। घरातलं सामान, वस्तू इकडे तिकडे फेकण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर थेट घराच्या बाहेर येऊन घराला आग लावण्याचा प्रयत्न केला। या सगळ्यामध्ये दुर्दैवानं घराला आग लागली सुद्धा। सुदैवानं घरामध्ये जेवढ्या व्यक्ती होत्या ते सगळेजण बाहेर आले आणि त्यानंतर घराला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्नही केले गेले। मात्र ही आग अगदी काही क्षणामध्ये इतकी जास्त झाली की घरातला संपूर्ण साहित्य, सगळा संसार, सगळं काही उद्ध्वस्त झालं, जळून खाक झालं। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये घरात पाळलेल्या काही मांजरी होत्या, त्यापैकी 3 मांजरींचा सुद्धा या सगळ्यामध्ये आगीत होरपळून अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला। हे सगळं घडल्याच्या नंतर तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशनला सुद्धा माहिती देण्यात आली। त्यानंतर अग्निशमन दल सुद्धा दाखल झालं। सगळ्यांकडूनच यामध्ये हे घर जे काही आहे त्याला लागलेली आग होती हे विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। घरातलं काही सामान बाहेर काढता येतंय का, हे सगळे प्रयत्न झाले, मात्र या प्रयत्नांचं पुढे काही झालं नाही। सुदैवाने या सगळ्यात मांजरीच्या 2 लहान पिल्लांना मात्र बाहेर काढण्यामध्ये पोलिसांना यश आलं। अग्निशमन दलानं संपूर्ण आग विझवली, मात्र घरातलं सगळं साहित्य हे जळून खाक झालेलं आहे। आता हा जो दयानंद कसबे नावाचा आरोपी आहे त्याच्या विरोधात पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय आणि जी व्यक्ती स्वतःचंच घर जाळण्याचा प्रयत्न करू शकते, प्रकार करू शकते, ती व्यक्ती भविष्यात आणखी कुठलीही अनुचित घटना त्याच्या हातून घडू शकते, तसाही प्रकार तो करू शकतो। त्यामुळे या आरोपी विरोधात कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आता जोर धरताना पाहायला मिळते। त्यामुळे आता पुणे पोलीस या प्रकरणामध्ये कोणती भूमिका घेतात, कशा पद्धतीने तपास करतात आणि आरोपीला अटक कधी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।